मित्रांनो नमस्कार. आजचा विषय आहे, की महाराष्ट्रात खरंच कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री आहे का? आपल्या राज्याला कोणी गृहमंत्री दिलेला आहे का? आपल्या या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री असलेला माणूस सध्या आहे का? आपल्या आपल्या राजकारणामध्ये या हर एक टायमाला इलेक्शन किंवा मतदान आलं त्याच टायमाला पुढे राहायचं, तेच कामं करायची. लोकांच्या ज्या लॉबी आहेत, आता आजकाल पुण्यामध्ये अशा गोष्टी घडत आहेत. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. बाहेरून आलेले लोक आपल्या इथल्या जी मुली आहेत, आया-बहिणी आहेत, ज्या माय-लेकी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. अशा लोकांना कसं परवानगी भेटते सगळ्या गोष्टीची आणि कसं काय करतात, मारतात, गुन्हे घडतात, सगळ्या गोष्टी घडतात. पण आपल्या असं वाटतंय, की आपल्या राज्यातला गृहमंत्री नाहीये, कायदा सुव्यवस्था नाहीये, पोलीस विकली गेलेली आहेत. सगळ्या गोष्टी इथं घडत आहेत. पण याला जबाबदार कोण आहे? तुम्ही मात्र नक्की सांगा. आणि अशा गोष्टी जर घडत असतील, तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री राहून, गृहमंत्री राहून फायदा काय? त्यानं सरळ-सरळ राजीनामा दिलेला तर चांगली गोष्ट आहे. आणि हे तुम्हाला बोलावं लागेल. जर हे तुम्ही सगळे लोकं जर बोलत नसाल, त्यांच्याकडनं राजीनामा घेत नसाल, तर आज दुसऱ्यांच्या घरात आले, उद्या तुमच्या सगळ्यांच्या घरात येईल. या अशा गोष्टी जर आपल्या पहिलं आपल्याला वाटत होतं, ज्यावेळेस आम्हाला राजकारण समजायला लागलं, ज्यावेळेस आपण खेड्यातनं बाहेर पडलो, ज्यावेळेस आपण इकडे सिटीमध्ये काम करायला राहायला आलो, त्यावेळेस आणि त्याच्या अगोदर आपला महाराष्ट्र थोडंफार जास्तच चांगला होता. पण आजकाल अशा गोष्टी घडतायत, जिथं बघून असं वाटतंय, की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या गृहमंत्री नाहीये. सगळ्या गोष्टी जे बाहेरून लोंढे आलेले, जे लोकं आलेले, ते सगळ्या गोष्टी घडवतायत आणि इथले महाराष्ट्रातले लोकं पण घडवतायत. राजकारणी विकले गेले, पैसा घेऊन माजले, सगळ्या गोष्टी करायला लागले. इतर लोकं सगळ्या गोष्टीनं सगळ्या पार बिघडवून टाकले. त्याच्यात राजकारणी माजल्यामुळे नंतरनं जे ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा जे इतर कोणतेही पोलीस आहेत, ते पण तशाच गोष्टी करायला लागल्या. असंख्य व्हिडिओ आहेत. आज तर एक अशी गोष्ट घडलेली आहे, ठाण्यामध्ये जी रिसेप्शनिस्ट असते, म्हणजे रिसेप्शनवर जी बसणारी मुलगी असते, त्या मुलीनं "मद्य पेशंट आहे, तुम्ही थोड्या वेळ बाहेर थांबा" असं म्हणून त्या माणसाला सांगितल्यानंतर त्या माणसानं लाथा-बुक्या घालून तिला तिच्या केसाला धरून परपटक तिथं खाली लोळवलं आणि तिला लाथा-बुक्या घालून तो पळून गेला. अशा जर गोष्टी घडत असतील, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप गंभीर आहे. उद्या दुसऱ्या लोकांवरती आहे, उद्या तुमच्यावरती पण येणार हे मात्र नक्की आहे आणि आपल्या सगळ्यावरती पण येणार. जर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये राखली गेली नाहीये, सगळ्या गोष्टी जर अशाच घडत राहिल्या, तर नक्की एक मात्र दिवस तुमचा पण असेल आणि सगळ्यांचाच असेल. हे तुमच्या घरात होणार, तुमच्या मुलीवर होणार, तुमच्या बायकोवर, बहिणीवर, सगळ्यावरच गोष्टी होणार. सावध राहा, आत्ताच सुधरा. बाहेरून जे 2 पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि दुसरा बी-जे-पी, यांना तर तुम्ही मतदान महाराष्ट्रातील मराठी लोकांनी करूच नका. जर अशा जर गृहमंत्री आपल्या राज्याला लागला आहे सध्या, जे निवडून देऊन किंवा कोणत्या-कोणत्या गोष्टीनं आलेला असेल, आज जर अशा गोष्टी घडत असतील, तर करायचं काय? सामान्य माणसानं जायचं कुठं? दाद मागायची कुठं? आणखीन एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये ती महिला ओरडून सांगते, की मी पोलिसांकडे गेले होते, त्या माणसाकडे गेले होते. त्याचा राजनैतिक दबाव आहे त्याच्यावरती. सगळ्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी असताना हा माणूस पोलिसांमध्ये तिथे तक्रार घेत नाहीयेत. जी की धनंजय मुंडेंची करुणा मुंडे जी आहे, ती तिथे उपलब्ध आहे. तिच्याकडनं आले आणि महिला आयोग तर कोणत्याच कामाचा नाही आहे. रुपाली चाकणकरांनी सरळ-सरळ राजीनामा द्यायचा आणि घरी बसायचं काम करायचं. ते तर कोण्या कामाचीच नाही आहे मावशी. अशा जर गोष्टी महाराष्ट्रात घडायला तुम्हाला अक्षरशः ते लाथाबुक्क्यानं मारलेलं कल्याणमधला जो व्हिडिओ आहे, तो बघा हा व्हिडिओ. बघून तुम्हाला काय वाटते सांगा? आणि करुणा मुंडेने पण घेतलेला हा एक व्हिडिओ बघा आणि तुम्हाला बघून याच्यामध्ये काय काय वाटतंय? कुठं चाललंय आपला राज्य? आपल्या राज्यामध्ये एवढ्या गोष्टी कुठं घडतायत? का घडतायत? कशामुळे घडतायत? शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाहीये.
मी आज एक इनोचं पॉकेट आणलं, तर पहिलं ज्यावेळेस इनो पेलो होतं, त्यावेळेस ₹7 ला इनोचं पॉकेट होतं. आता त्या इनोच्या पाकिटाची किंमत ₹13 झालेली आहे. 12 असेल किंवा 13 असेल. तर इकडं कसं असतं, या लोकांचा भाव वाढतो. जी कंपन्या टाकतात त्या लोकांचा भाव वाढतो. पण जे शेतकरी आहे, ज्यांच्या शेतात स्वतः माल पिकवतात, सगळ्या गोष्टी करतात,